दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. कारण की दत्त जयंतीच्या काळात दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे या दिवशी आपण उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे. अगदी तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा अगदी तुम्ही स्वामीचरित्र सारांश पठण करत असाल तरी पण तुम्हाला या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचेच आहे. हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते. पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला. प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत, परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ 4 डिसेंबरला सकाळी 8:38 होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेची समाप्ती 5 डिसेंबरला सकाळी 4:44 होणार आहे. आता उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही 4 डिसेंबरला असेल, त्यामुळे दत्त जयंती ही गुरुवारी 4 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल. या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. तसेच याच दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे आणि याच दिवशी मार्गशीर्ष गुरुवार जे आपण महालक्ष्मीचे व्रत करत असतो तर तो गुरुवार देखील या दिवशी आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ आपल्याला मिळत असतो. यामुळे या दिवशी सेवा उपाय व्रत केले जाते. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाचं सुख हे कधीही आणता येत नाही. घरामध्ये पैसा येण्यासाठी, आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी तसेच आजारपण दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. आता या दिवशी आपल्याला गोमातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. त्यासोबत कुत्र्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी जेवढे महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेला दिले जाते तितकेच महत्त्व गायीची पूजा करायला सुद्धा दिले जाते. कारण दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणामध्ये असते. गायीला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पौराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणून गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच, पण त्याला स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होतेच. त्यांनी गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. 33 म्हणजे 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार असे मिळून 33 होतात. हिंदू धर्मात गायीचं महत्त्व सांगितलं जातं. सर्व देवी देवतांच्या पेक्षा हे गायीचं महत्त्व हे खूप जास्त आहे आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली,
पण गाईला आणि कुत्र्याला जर ही वस्तू खाऊ घातली तर साक्षात दत्तगुरु हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. जर तुमच्या मनात काही इच्छा असेल, प्रयत्न करून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल, काही अशा अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, खूप महत्त्वाचं एखादं काम आहे, अगदी तुम्ही 100% प्रयत्न केला काम हे पूर्ण होण्यासाठी, परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं थांबलं असेल, त्या कामात तुम्हाला पुन्हा यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता. आता गाईला व कुत्र्याला ही वस्तू आपण कधी खाऊ घालायची आहे, तर बघा तुम्ही गुरुवारी सकाळपासून ते अगदी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत जरी ही वस्तू गाईला खाऊ घातली, कुत्र्याला खाऊ घातली तरी देखील चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि हे कणिक मळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गुळ घालून एक गुळाची चपाती तयार करायची आहे. किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहे त्याच वेळी तुम्हाला थोडंसं गुळाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे. त्यानंतर आपल्याला या कणकेची एक गुळ चपाती जी आहे तर ती बनवायची आहे. त्यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला भिजवलेली मूठभर चणा डाळ ही ठेवायची आहे. त्याचबरोबर 2 केळी देखील ठेवायची आहे. पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असते तर ती 2 केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहे. त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये थोडंसं हळद कुंकू आणि अखंड अक्षता ज्या आहेत तर त्या देखील घ्यायच्या आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा देखील आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या आहे. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. यानंतर आपल्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण हळद कुंकू लावायचं आहे. त्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि काही वेळासाठी ते ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. दत्तगुरूंचा फोटो मूर्ती असेल तर त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे, दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. किंवा स्वामींचा फोटो असेल तरी सुद्धा चालेल. 5 मिनिटांसाठी आपल्याला हे ताट तिथेच ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर हे ताट तिथून उचलायचं आणि सरळ तुम्हाला गायीजवळ घेऊन जायचं आहे. आता गायी तुमची घरची असो किंवा शेजारच्यांची घरी असेल किंवा अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. तर आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे. गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे. तसेच गोमातेला आपण ओवाळायचं आहे आणि गोमातेला ही चपाती आणि केळी खाऊ घालायची आहे. आता जर तुम्हाला हातातून चपाती देणे शक्य असेल तर हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं. आणि जर असे करणे शक्य नसेल तर अगदी एका टोकरीमध्ये देखील तुम्ही गोमातेला ही चपाती खायला देऊ शकता. त्यानंतर आता गोमातेला 3 प्रदक्षिणा करायच्या आहे. आता 3 प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील आपण जप करायचा आहे. त्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता. मग संतान प्राप्ती होत नसेल, विवाह जुळून येत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे व्यक्त करावं. आता कितीही कठीणातील इच्छा असो तर ती देखील पूर्ण नक्कीच होईल. आता गोमातेचे आपण दर्शन घेतल्यानंतर गोमातेच्या पायाखालील थोडीशी माती आपण घरी आणायची आहे आणि ही माती आपण तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायची आहे. यामुळे कोणतीही नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये वास करत नाही. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. आता यानंतर आपण गोमातेला ही वस्तू खाऊ घातली, चपाती गुळ चपाती खाऊ घातली. आता आपण कुत्र्याला काय खाऊ घालायचे आहे, तर कुत्र्यासाठी देखील आपण एक चपाती बनवायची आहे. एक कणिक घ्यायचं आहे आणि कणिक मळत असताना त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. तसेच थोडीशी 2 थेंब मध टाकायची आहे. हे मळून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला चपाती करायची आहे. आता ही चपाती बनवल्यानंतर ही चपाती आपण कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तुमच्या इथे जवळपास जिथे पण कुत्रा असेल तर तिथे आपण जायचं आहे. भारतात अन्नाला केवळ पोट भरण्यापुरतं महत्त्व नाही, ते आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, जो धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वासांशी जोडलेला आहे. विशेषतः हिंदू धर्मात अन्नाला देवदेवतांचा आशीर्वाद मानलं जातं आणि त्याचा आदर करणं महत्त्वाचं मानलं जातं. शेवटची पोळी कुत्र्याला द्यावी असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
हिंदू धर्मात कुत्र्याला यमराजाचा दूत मानलं जातं. यमराज हे मृत्यूचे देव आहे आणि कुत्रा त्यांच्याशी संबंधित आहे. या धार्मिक दृष्टिकोनानुसार शेवटची पोळी कुत्र्याला दिल्याने पुण्य मिळतं आणि जीवनात सुख शांती नांदते. कुत्र्याला अन्न दिल्याने शुद्धता आणि आशीर्वाद मिळतात असा विश्वास प्राचीन काळापासून प्रचलित आहे. यमराजाच्या दूताला पोळी दिल्याने मृत्यूची भीती कमी होते आणि जीवनात संतुलन राखलं जातं असं देखील मानलं जातं. अनेक धार्मिक विश्वासांनुसार कुत्र्याला अन्न दिल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो. कुत्र्याला अन्न दिल्याने घरातील कोणतीही वाईट ऊर्जा किंवा नकारात्मकता दूर होते. विशेषतः शनिवारी किंवा विशिष्ट तिथीला, अमावस्या पौर्णिमेला कुत्र्यांना पोळी आणि गूळ दिल्याने शनिदोष आणि पितृदोष देखील संपतो असं मानलं जातं. या दिवशी कुत्र्यांना अन्न दिल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शांती देखील टिकून राहते. कुत्र्यांना अन्न दिल्याने आपल्या घरात स्वच्छता आणि चांगलं आरोग्य येतं. अनेकांचा असा विश्वास आहे की कुत्र्यांसोबत अन्न वाटून खाल्ल्याने शरीरात देखील सकारात्मक ऊर्जा येते. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर मानसिक शांतीसाठीही एक चांगलं पाऊल आहे. कुत्र्याची निष्ठा आणि उपस्थिती घरात आनंद आणि समृद्धी देखील आणते. तसेच आता दत्त जयंती आहे आणि श्री गुरुदेव दत्तांसोबत श्वान म्हणजेच त्यांचा कुत्रा हा नेहमी असतो. तर आपण कुत्र्याला ही चपाती खाऊ घालायची आहे. अगदी 4 कुत्र्यांना जर तुम्हाला अशा प्रकारची चपाती खाऊ घालणे शक्य असेल तर 4 कुत्र्यांना देखील तुम्ही अशा प्रकारची चपाती खाऊ घालू शकता. आता कुत्र्याला ही चपाती खाऊ घातल्यानंतर आपल्या घरामध्ये जर तुम्ही जेजुरीवरून भंडारा आणलेला असेल किंवा इतरत्र कोणत्याही देवावरून तुम्ही भंडारा आणलेला असेल तर तो भंडारा कुत्र्याला देखील लावायचा आहे. आणि लावत असताना आपण श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच तोच भंडारा आपण स्वतःला देखील लावायचा आहे किंवा अगदी तुम्ही हळद देखील येऊ शकता जर भंडारा नसेल तर. तसेच तिथे आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तर तेवढ्या वेळा आपण जप देखील करायचा आहे. यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.